नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी एमपीएससी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 अतिसंभाव्य 30 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अंबुज, नीरज, सरोज हे शब्द कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, अंबुज, नीरज, सरोज हे सर्व शब्द कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार कोणता आहे? उखळ पांढरे होणे। बघा, उखळ पांढरे होणे हा एक वाक्यप्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थींनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, खूप द्रव्य प्राप्ती होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। बघा, प्रश्न क्रमांक 3 पहा, अर्ज उर्फ इनाम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, अर्ज उर्फ इनाम हे सर्व शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 4 पहा, सूर्यास्त हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा, सूर्यास्त हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यास्त जो हा शब्द आहे स्वर संधीचं ते उदाहरण आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 5 पहा, सलाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा, सलाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, सलाते हे जे प्रत्यय आहेत द्वितीया या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 6 पहा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक 2 राहील, 1 नोव्हेंबर सन 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 8 पहा, नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, नळगंगा हे धरण बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प? बघा, फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प जळगाव जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा, सुपारी या फळासाठी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सुपारी या फळासाठी श्रीवर्धन हे ठिकाण खूप जास्त प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न पहा, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा एक सागरी किल्ला आहे, कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला जो आहे रायगड या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? बघा, नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न पहा, कफूरच्या पेशी खालीलपैकी कशामध्ये असतात? कफूरच्या पेशी खालीलपैकी कशामध्ये प्रामुख्याने आढळतात? विद्यार्थी मित्रांनो, कफूरच्या ज्या पेशी आहेत त्या यकृतामध्ये प्रामुख्याने आढळतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न पहा, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक आहेत विलासराव साळुंखे यांना
पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक असे म्हणतात। बघा पुढचा प्रश्न पहा, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या एका राज्याची होती? भारताची पहिली महिला मुख्यमंत्री जी आहे कोणत्या राज्याची मुख्यमंत्री होती? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या होत्या त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, LPG गॅसमध्ये कोणते मुख्य घटक असतात? बघा LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात? विद्यार्थी मित्रांनो LPG गॅसमध्ये मुख्य घटक ब्युटेन आणि आयसोब्युटेन LPG गॅसमधले मुख्य घटक। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, जागतिक पशु दिन कोणत्या एका दिवशी असतो? बघा जागतिक पशु दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? विद्यार्थी मित्रांनो जागतिक पशु दिन जो असतो 4 ऑक्टोबर या दिवशी असतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील, औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे। पुढचा प्रश्न पहा, अणुशक्ती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? अणुशक्ती आयोगाची स्थापना जी आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1948 या वर्षी अणुशक्ती आयोगाची स्थापना ही झालेली आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? सन 1948 या वर्षी SRPF यांची स्थापना ही झालेली आहे। पुढचा प्रश्न पहा, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या एका ठिकाणी झाली होती? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 1905 मध्ये ढाका बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे। पुढचा प्रश्न पहा, युनिसेफ या संघटनेचं कार्य कोणत्या एका म्हणजेच युनिसेफचं कार्य जे आहे कशा संबंधीचं कार्य आहे? बघा युनिसेफ या संघटनेचं कार्य कशा संबंधीचं कार्य आहे? विद्यार्थी मित्रांनो युनिसेफ या संघटनेचं जे कार्य आहे बालकासंबंधीचं कार्य आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, आळस या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो आळसचा विरुद्धार्थी शब्द उत्साह या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, मेरी कोम ही खेळाडू कोणत्या एका राज्याशी म्हणजे कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम विद्यार्थी मित्रांनो मेरी कोम जी ही खेळाडू आहे ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग या खेळासंबंधीची ती एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, नाबार्डचं मुख्यालय बघा नाबार्डचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड ही एक बँक आहे, या बँकेचं मुख्यालय जे आहे मुंबई या ठिकाणी नाबार्ड या बँकेचं मुख्यालय आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या एका शहरामध्ये? बघा जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू आहे कोणत्या एका शहरामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू मुंबई या ठिकाणी आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक हिंदी दिवस केव्हा असतो? तर 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस असतो। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थ्यांनो नटसम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत। बघा पुढचा प्रश्न, पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा पुढचा प्रश्न पहा, कार्ला आणि मळवणी या लेणी आहेत खालीलपैकी बघा कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत? बघा कार्ला आणि मळवणी ज्या लेणी आहेत कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत?
बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्ला आणि मळवणीच्या लेणी आहेत पुणे या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 31 पहा, आजचा आपल्या ठिकाणी लास्टचा प्रश्न आहे बघा, दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? बघा, दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो, त्यामुळे सर्वांनी एक लाईक तर करायचंच आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।